हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पेपर 3च्या चॅप्टर 5 कम्प्युटर याच्या विषयावर चर्चा करणार आहोत. तर या चॅप्टरमध्ये बेसिक ब्लॉक डायग्राम ऑफ कम्प्युटर, मेमोरीज इन कम्प्युटर, ओव्हरव्ह्यू ऑफ मदरबोर्ड, स्पेसिफिकेशन ऑफ कम्प्युटर, ट्रबल शूटिंग अँड AMC अँड लास्ट वन लॅपटॉप इत्यादी टॉपिक आपण बघणार आहोत. याच्यातील जो टॉपिक आहे कम्प्युटर असेंबली अँड इन्स्टॉलेशन ऑफ पेरिफेरल डिव्हाइस, तर यावर्षी या कोरोनामुळे 25% सिलेबस कमी केला आहे बोर्डाने, म्हणजे परीक्षेत हा विचारणार नाही. तर हा टॉपिक यातून डिलीट केलेला आहे किंवा एलिमिनेट केलेला आहे. कोणता? अपग्रेडेशन अँड सिक्युरिटी सिस्टम आणि कम्प्युटर असेंबली अँड इन्स्टॉलेशन ऑफ पेरिफेरल डिव्हायसेस. तर चला बघूया आपण कम्प्युटरचा इंट्रोडक्शन. तर कम्प्युटरच्या इन्स्ट्रक्शनमध्ये तर हे जे 21वे शतक आहे हे संगणकीय युग आहे असे म्हणतात. म्हणजे संगणकाचे युग आहे. संगणकाच्या शिवाय त्याचे काहीच होऊ शकत नाही. आज प्रत्येक क्षेत्रामध्ये संगणकाचा वापर होतो. जसे की स्पेस सायन्स आहे, अवकाशातील विज्ञान, रडार, वैद्यकीय क्षेत्र म्हणजे मेडिकल फील्ड, प्रोसेसिंग फील्ड, इंडस्ट्रियल फील्ड, बँक, स्कूल, गव्हर्मेंट ऑफिस, कोणतेही कार्य हे संगणकावर होते. संगणक हे इलेक्ट्रॉनिक मशीन आहे जो की माहिती किंवा इन्फॉर्मेशन घेतो आणि इन्फॉर्मेशनप्रमाणे त्यावर कार्य करतो व त्याचे उत्तर आउटपुटला पाठवतो किंवा मेमोरीमध्ये साठवून ठेवतो. संगणकाचे ॲनालॉग व डिजिटल असे 2 प्रकार आहेत. म्हणजे ॲनालॉग कम्प्युटर आणि डिजिटल कम्प्युटर. तसेच सुपर कम्प्युटर, मेन फ्रेम कम्प्युटर, मिनी कम्प्युटर व मायक्रो कम्प्युटर यासारखे याचे कम्प्युटरचे प्रकार आहेत. इनपुट डिव्हाइस, सेंट्रल प्रोसेसिंग युनिट, आउटपुट डिव्हाइस व मेमोरी हे जे घटक आहेत हे संगणकाचे मुख्य पार्ट आहे, भाग आहे. या प्रकरणात आपण संगणकाचे सर्व भाग व त्यांचे वैशिष्ट्य, संगणकाची म्हणजे कम्प्युटरची असेंब्ली व त्याचे इन्स्टॉलेशन, तसेच संगणकाचे अपग्रेडेशन व सुरक्षा व्यवस्था आणि संगणकाचे ट्रबल शूटिंग याविषयी माहिती बघू या. ठीक आहे. तर सर्वप्रथम पाहू हिस्ट्री ऑफ कम्प्युटर म्हणजे संगणकाचा इतिहास. तर इसवी सन 1940मध्ये पहिले इलेक्ट्रॉनिक्स संगणक ज्याचं नाव होता ENIAC चा शोध लागला. त्यानंतर युनिव्हॅक म्हणजे UNIVAC सगळं कॅपिटलमध्ये चा शोध लावला गेला. त्याच्यानंतर 1960मध्ये IBMने मेन फ्रेम कम्प्युटरचा शोध लावला. आज संगणकाची किंवा कम्प्युटरची ओळख ही त्याचा लहान आकार आणि जास्त कार्य करण्याचा वेग आणि त्याची अचूकता आणि अष्टपैलुता व जास्त क्षमतेने होते. म्हणजे हे जे त्याचे गुणधर्म आहेत त्या गुणधर्मावरून संगणकाची किंवा कम्प्युटरची ओळख होते. आता त्याच्यानंतर पाहूया जनरेशन ऑफ कम्प्युटर. तर जनरेशन ऑफ कम्प्युटर ज्याला म्हणतो आपण संगणकाची जनरेशनला आपल्याला म्हणता येईल, काय म्हणता येईल, उत्क्रांती. ठीक आहे. तर संगणकाची उत्क्रांती किंवा जनरेशन, तर याचे फर्स्ट जनरेशन, सेकंड जनरेशन, थर्ड जनरेशन, फोर्थ जनरेशन आणि आता सध्या जो आहे 5th जनरेशन असे याप्रमाणे कम्प्युटरचे जनरेशन डिवाईड केलेले आहे किंवा त्याचे भाग पाडलेले आहे. तर आपण पाहूया फर्स्ट जनरेशन. तर हा फर्स्ट जनरेशन हा केव्हा सुरू झाला होता? तर फर्स्ट जनरेशन इसवी सन 1940 ते 1955 हा 15 वर्षाचा काळ जो होता किंवा दरम्यान उत्पादित झालेले जे काही संगणक होते त्याला पहिला उत्पादित संगणक किंवा फर्स्ट जनरेशन ऑफ कम्प्युटर असे म्हणतात.
या कम्प्युटरमध्ये कशाचा वापर होत होता तर निर्वात नलिकाला आपण काय म्हणतो व्हॅक्यूम ट्यूबच्या व स्विचेसचा वापर करण्यात आला होता. त्याचा आकार मोठा होता, व्हॅक्यूम ट्यूबचा आकार मोठा होता, स्विचेसचा आकार मोठा होता, त्यामुळे त्यावेळेस त्या कम्प्युटरचा आकार किंवा साईज हा सुद्धा मोठा होता. त्याला लागणारे कार्य व्होल्टेज म्हणजे वर्किंग व्होल्टेज जे होते तेही सुद्धा जास्त लागत होते व कार्याचा वेग अतिशय कमी होता, म्हणजे प्रोसेसिंग स्पीड जी होती ती फार कमी होती. त्याची जी मेमरी होती, स्टोरेज कॅपॅसिटी क्षमता ते फार कमी होती व त्याचा वापर बी कमी होत होता. तर हे आहे फर्स्ट जनरेशन. नाव सेकंड जनरेशन जे सुरू झालेले ते 1955 ते 65च्या दरम्यान, म्हणजे हा जो 10 वर्षाचा काळ होता त्याला आपण म्हणतो सेकंड जनरेशन ऑफ कम्प्युटर विच वॉज डिझाईन युजिंग अ ट्रान्झिस्टर. म्हणजे ह्या काळामध्ये ट्रान्झिस्टरचा शोध लागला होता आणि त्यामुळे ट्रान्झिस्टरचा वापर त्या ठिकाणी होत होता. ठीक आहे. आणि ट्रान्झिस्टरच्या वापरामुळे याचा आकार थोडा पहिल्या जनरेशनच्या मानाने लहान झाला आणि लागणारे कार्य व्होल्टेज किंवा वर्किंग व्होल्टेज हे कमी झाले व थोडा वेग बी त्याचा वाढला, वर्किंग जो स्पीड होती ते वाढली, याची विश्वसनीयता वाढली. ठीक आहे. रिलायबिलिटी वाढली, किंमतसुद्धा वाढली. तर हे आहे दुसरे जनरेशन, म्हणजे 1955 ते 65 हा 10 वर्षाचा जो काळ होता त्याला सेकंड जनरेशन. नाव थर्ड जनरेशन म्हणजे काय तर हाही 1965 ते 75 हाही सुद्धा 10 वर्षाचा जो काळ गेला त्याला थर्ड जनरेशनमध्ये मोडलं गेलं. तर या दरम्यान जे संगणक आले किंवा संगणक तयार करण्यात आले त्याला थर्ड जनरेशन असे म्हणतात, थर्ड जनरेशन ऑफ कम्प्युटर म्हणतात. या काळामध्ये ट्रान्झिस्टरच्या शोधानंतर सेमीकंडक्टरवर फार प्रगती झाली. त्याकडे सेमीकंडक्टर आला, ट्रान्झिस्टर आले व इंटिग्रेटेड सर्किटसुद्धा आले, ज्याला आपण IC म्हणतो. ICचा उदय झाला त्यावेळेस किंवा ICचा शोध लागला इंटिग्रेटेड सर्किटच्या. आणि या तिसऱ्या जनरेशनमध्ये किंवा जनरेशनच्या कम्प्युटरमध्ये ICचा वापर होऊ लागला. त्यामुळे संगणकाचा किंवा कम्प्युटरचा आकार अतिशय कमी झाला व त्याची जी स्टोरेज कॅपॅसिटी आहे, मेमरी आहे, क्षमता जी आहे स्टोरेज ते वाढली. त्याची जी वर्किंग स्पीड आहे तेही वाढल्याने त्याची किंमतसुद्धा वाढली व त्याची रिलायबिलिटी विश्वसनीयतासुद्धा वाढली. तर हे आहे तिसरे जनरेशन. नाव चौथा जनरेशन आहे फोर्थ जनरेशन ऑफ कम्प्युटर. फोर्थ जनरेशन कम्प्युटर जो आहे हा इसवी म्हणजे इन 1976 ते 1980 हा जो काळ आहे त्याला फोर्थ जनरेशन ऑफ कम्प्युटर म्हणतात. आता या काळामध्ये काय झालं, या काळामध्ये कम्प्युटरमध्ये काय आलं LSI म्हणजे लार्ज स्केल इंटिग्रेशन सर्किट ज्याला म्हणतो IC व मायक्रोप्रोसेसरचा वापर करण्यात आला. मायक्रोप्रोसेसर आली या काळामध्ये. ठीक आहे. अति लहान कम्प्युटर तयार करण्यात आले व त्याची जी स्टोरेज क्षमता आहे ते वाढली मायक्रोप्रोसेसर आल्यामुळे आणि LSI सर्किटचा उपयोग होत असल्यामुळे. LSI म्हणजे लार्ज स्केल इंटिग्रेटेड सर्किट. याची जी वर्किंग स्पीड आहे वाढल्याने व त्याचा उपयोग विविध क्षेत्रात झाल्याने त्याची किंमत काय झाली, कमी झाली. तर अशा प्रकारे हा चौथा जनरेशन. आणि शेवटचा जो आहे म्हणजे आताचा जो जनरेशन आहे दिस इज द फिफ्थ जनरेशन ऑफ कम्प्युटर. तर इसवी सन 1980 ते आजपर्यंत निर्माण झालेले जे संगणक आहे हे ह्या फिफ्थ जनरेशन ऑफ कम्प्युटरमध्ये मोडतात किंवा येतात. याची रचना ही VLSI म्हणजे व्हेरी लार्ज स्केल इंटिग्रेशन आणि SLSI तंत्राचा वापर करून करण्यात आली आहे. तर व्हेरी लार्ज स्केल इंटिग्रेशन सर्किटचा वापर या ठिकाणी करण्यात आला आहे. आज प्रत्येक क्षेत्रात संगणकाचा वापर करण्यात येत आहे. त्यामुळे कम्प्युटरची किंमत फार कमी झाली व सामान्य माणूस याची खरेदी करू लागला. कॉमन माणूससुद्धा आता कम्प्युटर घेऊ लागला आणि वापरू लागला. कम्प्युटरचा आकार अतिशय कमी झाल्याने आणि त्याची संग्रह क्षमता म्हणजे स्टोरेज कॅपॅसिटी वाढल्याने तसेच त्याला इतर पेरिफेरल डिव्हायसेस म्हणजे जे पेरिफेरल डिव्हायसेस म्हणजे बाहेरून जे कनेक्ट करतात साधनासोबत सहज जोडता आल्याने विविध कार्यासाठी त्याचा वापर करण्यात येत आहे किंवा आला आहे. तर हे झालं तुमचं जनरेशन ऑफ कम्प्युटर. त्याच्यानंतर पाहू आपण
कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ कम्प्युटर. तर कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ कम्प्युटर म्हणजेच कम्प्युटरचे गुणधर्म. ठीक आहे. तर पहिला जो गुणधर्म आहे ते आहे स्पीड म्हणजे वेग. तर वेग म्हणजे काय, तर संगणकाचा जो वर्किंग वेग आहे हा अतिशय जास्त असतो व त्याची जी क्लॉक फ्रिक्वेन्सी असते ही मेगाहर्ट्झमध्ये असते. तर वेग काय आहे, कम्प्युटरचा वर्किंग वेग हा अतिशय जास्त असतो व त्याची क्लॉक फ्रिक्वेन्सी ही मेगाहर्ट्झमध्ये असते. पुढचा आहे स्टोरेज कॅपॅसिटी. तर संगणकाची जी स्टोरेज कॅपॅसिटी आहे, क्षमता आहे, ती प्रचंड असते व ती गिगाबाईटमध्ये असते. गिगाबाईट म्हणजे 10⁹ हा होतो गिगा, 10⁹9. 10⁹9 मीन्स गिगा. बाईट म्हणजे ग्रुप ऑफ 8 बिट्स, म्हणजे 8 बिटचा जर ग्रुप केला तयार तर त्याला बाईट म्हणतो. हेच आपण बायनरी सिस्टममध्ये म्हणजे नंबर सिस्टममध्ये शिकलेलं आहोत. तर ती गिगाबाईटमध्ये असते. वेगवेगळे कम्प्युटर्स डिव्हायसेस हे संगणकामध्ये वापरतात. ठीक आहे. वेगवेगळे जे आहेत स्टोरेज मेमरी हे कम्प्युटरमध्ये वापरतात. ते आपण पुढे पाहू व्हॉट आर द मेमोरीज ऑफ कम्प्युटरमध्ये. त्याच्यानंतर पुढचा जो गुणधर्म आहे त्याला म्हणतात ॲक्युरेट म्हणजेच अचूकता, ॲक्युरेसी. तर आता जो आधुनिक जे कम्प्युटर आहेत त्याची अचूकता किंवा ॲक्युरेसी ही प्रचंड असते, अधिक असते व त्यात जरी काही कारणास्तव त्रुटी आली तरी त्याची तंतोतंतपणा शोधून तात्काळ कमी केली जाते. पुढचं आहे वर्सटाईल म्हणजे अष्टपैलू, ऑलराऊंडर ज्याला म्हणता येईल. वर्सटाईल म्हणजे अष्टपैलू किंवा ऑलराऊंडर. तर कम्प्युटरला पुरवलेल्या प्रोग्राम म्हणजेच इन्स्ट्रक्शननुसार कम्प्युटर हा सर्व कामे स्वतः करतो. यासाठी त्याला मानवी मदतीची आवश्यकता नसते. म्हणजे कम्प्युटरला आपण एक वेळ प्रोग्राम दिला तर प्रोग्राम म्हणजेच काय, इट इज द ग्रुप ऑफ इन्स्ट्रक्शन. तर इन्स्ट्रक्शनचा ग्रुप किंवा प्रोग्राम त्याला दिला तर त्याप्रमाणे तो काम करतो. त्याला कोणत्याही मानवाची किंवा ऑपरेटरची मदतची आवश्यकता नसते. त्याच्यानंतर काय आहे की ऑटोमेशन म्हणजे ऑटोमॅटिक, स्वयंचलित ज्याला म्हणतो आपण. तर कम्प्युटरला दिलेल्या प्रोग्रामनुसार व ठरलेल्या इन्फॉर्मेशननुसार, सूचनेनुसार तो प्रोग्राम कार्यान्वित करतो म्हणजे एक्झिक्यूट करतो. यासाठी त्याला मानवी मदतीची आवश्यकता नसते. आपण तेच लिहिलेलं आहे याच्यामध्ये की याला सगळं ते ऑटोमॅटिक करत असते. त्याच्यानंतर आहे डिग्लिजन्स म्हणजे काय, तर डिग्लिजन्स म्हणजे आपल्याला त्याला म्हणता येईल परिश्रम दक्षता. ठीक आहे. तर डिग्लिजन्स म्हणजे एकाच प्रकारचे काम पुन्हा पुन्हा करून कम्प्युटर थकत नाही. एकच काम पुन्हा पुन्हा करून तो म्हणतो का मी कंटाळलो आता नाही करत रे बाबा म्हणून. आणि त्याचा वेगही कमी होत नाही, त्याची एकाग्रताही सुद्धा कमी होत नाही किंवा त्याला ग्लानी पण येत नाही. तो थकतही नाही. तो सर्व कामे त्याच अचूकतेने व त्याच कार्यक्षमतेने करतो. त्याला म्हणतात परिश्रम दक्षता किंवा डिग्लिजन्स. ठीक आहे. आता पाहूया आपण ॲप्लिकेशन ऑफ कम्प्युटर. ॲप्लिकेशन म्हणजे उपयोग. ठीक आहे. तर ॲप्लिकेशन ऑफ कम्प्युटर. तर कम्प्युटरचा उपयोग पुष्कळ आहेत, त्याच्यातलं आपण पाहूया काही. तर पहिला जो आहे, कम्प्युटर इज यूज टू सॉल्व एनी मॅथमॅटिकल प्रॉब्लेम्स फॉर द स्टुडंट. तर विद्यार्थ्याकरता सर्व प्रकारचे गणित सोडवण्यासाठी कम्प्युटरचा वापर होतो. दुसरं आहे कार्यालयातील म्हणजे ऑफिसमधील जे कारकून आहेत, क्लर्क आहेत, हा सर्व कर्मचाऱ्यांची माहिती कम्प्युटरमध्ये साठवतो व उपलब्ध बजेट संबंधी माहिती सुद्धा त्यात साठवतो. म्हणजे त्या बजेटची माहिती सुद्धा साठवून ठेवतो. ठीक आहे. तिसरा जो आहे की सेल्समॅन हे लहान संगणकाचा वापर करतात. म्हणजे कम्प्युटरचा जे सेल्समॅन असतात ते लहान संगणकाचा वापर करून माल विक्री झाला त्याची माहिती स्टोअर करून ठेवतात. चौथा उपयोग आहे
धारकाचे टेलिफोन धारकाचे टेलिफोन विद्युत संगणकाचा करून संगणकाचा वापर करतात. पुढचा जो आहे टेलिफोन एक्सचेंज, हे दुसऱ्या टेलिफोन लाईन सोबत कम्युनिकेशन संगणकाद्वारे करतो. ठीक आहे. औषधाच्या दुकानामध्ये मेडिकल स्टोअरमध्ये औषधाचे बिल तयार करण्यासाठी संगणकाचा वापर करतात, ते तुम्हाला माहितीच आहे. वैद्यकीय किंवा मेडिकल प्रयोगशाळेत रक्त व लघवी किंवा इतर टेस्ट जे करायचे आहेत त्या संबंधित चाचण्या किंवा टेस्ट ह्या कम्प्युटरद्वारे करतात. डिपार्टमेंटल स्टोर्स, तर पहिल्या डिपार्टमेंटल स्टोर्समध्ये तर सगळं सामान ठेवलेलं असते आणि आपल्याला जे पाहिजे असेल ते घेत असतो आणि मग काउंटरवर जातो आणि तो बिलिंग करतो. ठीक आहे. तर त्याला डिपार्टमेंट स्टोर्समध्ये म्हणतात. तर डिपार्टमेंट स्टोअरमध्ये ग्राहकांनी कस्टमरने खरेदी केलेल्या वस्तूंची यादी व बिल तयार करण्यासाठी आपण कम्प्युटरचा वापर करतो. आता जे बोर्ड आहे, युनिव्हर्सिटीज आहे, त्यामध्ये विद्यार्थ्यांचे मार्कशीट तयार करण्यासाठी संगणकाचा किंवा कम्प्युटरचा वापर करतात. मानव यंत्र तयार करण्यासाठी संगणकाचा वापर करतात. मानव यंत्र म्हणजे रोबोटमध्ये सुद्धा कम्प्युटरचा वापर होतो. तसेच धारकांचे अकाउंट जे म्हणजे अकाउंटिंगसाठी सुद्धा ठीक आहे, अकाउंटिंगसाठी पैसे काढणे व भरणे यांचा रिपोर्ट तयार करण्यासाठी बँकेत कम्प्युटरचा वापर करतात. तर ATM मशीन्समध्ये सुद्धा पैसे काढण्यासाठी कम्प्युटरचा वापर होतो. तर अशा प्रकारे आपण हे 11 ॲप्लिकेशन पाहिलेले आहे. आता पाहूया बेसिक ब्लॉक डायग्राम ऑफ कम्प्युटर. तर बेसिक ब्लॉक डायग्राममध्ये पहा, याच्यामध्ये दोन साईडला जे दोन ब्लॉक दिलेले आहेत. तर पहिला जो आहे तो इनपुट डिव्हाइस आहे आणि दुसरा आहे आउटपुट डिव्हाइस. मधातल्या रोमध्ये खाली जे डॉटेड लाईननं दाखवलेलं आहे ते CPU आहे, त्याला सेंट्रल प्रोसेसिंग युनिट म्हणतात. सेंट्रल प्रोसेसिंग युनिटचे 3 भाग असतात. वरच्या कप्प्यामध्ये मेन मेमोरी असते, मधातल्या कप्प्यामध्ये अर्थमेटिक लॉजिक युनिट असते आणि खालच्या कप्प्यामध्ये काय असते, कंट्रोल युनिट. आणि जे बाहेरील मेमोरी आहे ती बाहेरून जोडता येते, ते असते मेमोरी डिव्हाइस. तर या प्रकारे याचा ब्लॉक डायग्राम असतो. तर आता ब्लॉक डायग्राममध्ये प्रत्येक ब्लॉकचे आपण काय पाहूया, माहिती पाहूया. तर डाटा किंवा प्रोग्रामच्या सूचना कम्प्युटरला इनपुट डिव्हाइसद्वारे देता येतात. जो भी डाटा आहे किंवा प्रोग्राम आहे त्याच्या जे सूचना आहेत ते कम्प्युटरला आपण इनपुट डिव्हाइसद्वारे देतो. मानव म्हणजे जो ऑपरेटर आहे, मानव ऑपरेटर किंवा कम्प्युटर ऑपरेटर व संगणक दरम्यान जी दळणवळणासाठी म्हणजे कम्युनिकेशनसाठी इनपुट डिव्हाइसचा वापर होतो. म्हणजे ऑपरेटर आणि कम्प्युटर याच्यामध्ये जे कम्युनिकेशन आहे जे होते ते ह्या इनपुट डिव्हाइसद्वारे सुद्धा द्वारे होते. कम्प्युटर हा प्रोग्रामच्या सूचना मेमोरीमधून काय करतो, रीड करतो. कम्प्युटर जो आहे जे प्रोग्रामच्या सूचना आहेत त्या मेमोरीमधून रीड करतो व प्रोग्रामनुसार डाटावरती कार्य करतो, प्रोसेस करतो. जसा डाटा आहे त्या डाटावर प्रोग्राम जसा असेल त्यानुसार कार्य करतो. सर्वसामान्य इनपुट डिव्हाइस हे कीबोर्ड असते. कीबोर्डला हा मुख्य इनपुट डिव्हाइस असतो. इतर इनपुट डिव्हाइससुद्धा आहेत, त्याच्यामध्ये ते फ्लॉपी डिस्क ड्राईव्ह, हार्ड डिस्क ड्राईव्ह, चुंबकीय म्हणजे मॅग्नेटिक टीप प्रकारचा माऊस, ट्रॅकबॉल, जॉयस्टिक, डिजिटल कॅमेरा, मायक्रोफोन, डिजिटायझर, OCR, MICR. इनपुट डाटा ग्रहण करण्याची क्षमता ही जास्त असून तो वेगाने प्रोग्रामवर कार्य करतो. तर ह्या प्रकारचे हे इनपुट डिव्हाइसेस आहेत आणि या इनपुट डाटा जसा ग्रहण करण्याची क्षमता ही जास्त असून तो वेगाने काय करतो, प्रोसेसर कार्य करतो. संगणकाला इनपुट डिव्हाइसमार्फत डाटा हा कोड स्वरूपात दिला जातो. अर्थात कम्प्युटर समजेल अशा भाषेत त्याला मग दिला जातो.
तर कम्प्युटरला आपण जर आपल्या हाय लेवल भाषेमध्ये जर प्रोग्राम दिलं, म्हणजे हाय लेवल भाषा म्हणजे ए टू झेड हे जे डिजिट्स वर्ड आहेत आणि किंवा कॅरेक्टर आहेत, आणि 0 to 9 हे डिजिट्स आहेत, तसेच काही सिम्बॉल्स आहेत, याच्या सहाय्याने जो प्रोग्राम तयार करतात त्याला हाय लेवल प्रोग्राम म्हणतात. तर ह्या हाय लेवल प्रोग्राम जर आपण डायरेक्ट कम्प्युटरला दिला तर कम्प्युटरला काहीच समजणार नाही, कारण की कम्प्युटर काय एक प्रकारचं इलेक्ट्रॉनिक सर्किटपासून बनलेलं आहे, आणि इलेक्ट्रॉनिक सर्किट हे फक्त सप्लायवर इलेक्ट्रिसिटीवरच चालतो, सप्लायवरच चालतो. आणि इलेक्ट्रिसिटीच्या ह्या दोन अवस्था आहेत, 0 आणि 1. म्हणजे 0 म्हणजे ऑफ स्टेट आणि 1 म्हणजे ऑन स्टेट. आणि त्यासाठी म्हणून कम्प्युटरची भाषा जी आहे ती बायनरी भाषा हे तुम्हाला माहीत आहे. म्हणजे 0 आणि 1मध्ये त्याला प्रोग्राम समजते, बाकी हाय लेवलमध्ये समजत नाही. त्याकरता काय करतात की प्रोग्राम जरी हाय लेवल लँग्वेजमध्ये असेल तर हा प्रोग्राम कम्प्युटरला त्याच्या मशीन लँग्वेज, याला मशीन लँग्वेज म्हणतात, 0 आणि 1, त्याच्या मशीन लँग्वेजमध्ये रूपांतर करण्यासाठी, कन्वर्ट करण्यासाठी त्या ठिकाणी कंपायलर किंवा इंटरप्रिटरचा वापर करतात. म्हणजे कंपायलर व इंटरप्रिटर मार्फतही जी हाय लेवल लँग्वेज आहे, भाषा आहे, त्याचे रूपांतर मशीन लँग्वेजमध्ये होते. मशीन लँग्वेज त्याला म्हणतात, म्हणजे 0 आणि 1मध्ये ते रूपांतर करते. तर हे झालं तुमचं इनपुट डिव्हाइस. नाव आपण पाहूया सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. तर सेंट्रल प्रोसेसिंग युनिट हा कम्प्युटरचा काय आहे, मेन पार्ट आहे, मुख्य भाग आहे. इनपुट जे डिव्हाइस आहे किंवा इनपुट डिव्हाइसपासून मिळणारा डाटा त्याला मिळतो. म्हणजे इनपुट डिव्हाइसच्या द्वारे सरळ CPU डाटा मिळतो आणि सूचनेप्रमाणे व मेमोरीमध्ये साठवलेल्या प्रोग्रामप्रमाणे त्या डाटावर CPU कार्य करतो. जशी सूचना प्राप्त होते आणि मेमोरीमध्ये जो डाटा साठवलेला आहे, प्रोग्राम साठवलेला आहे, त्या डाटावर CPU सेंट्रल प्रोसेसिंग युनिट हा कार्य करतो व त्याचे जे ॲन्सर आहे किंवा रिझल्ट आहे किंवा उत्तर आहे ते आउटपुटकडे पाठवतो, म्हणजे आउटपुट डिव्हाइसकडे पाठवतो किंवा मेमोरीमध्ये साठवतो. तर याच्यामध्ये आता 3 पार्ट असतात. CPUमध्ये पुन्हा 3 पार्ट्स असतात, जे आपण ब्लॉक डायग्राममध्ये दाखवलेलं आहे. हे पहा, हे ब्लॉक डायग्राममध्ये हा आहे 3 पार्ट, म्हणजे मेन मेमोरी, अर्थमॅटिक अँड लॉजिक युनिट आणि कंट्रोल युनिट. तर याच्यातला मुख्य पार्ट जो आहे आपण पाहूया, मेन मेमरी म्हणजे मुख्य मेमरी. तर यात टेम्पररी स्वरूपात डाटा किंवा इन्फॉर्मेशन काय असतात, साठवलेल्या असतात. टेम्पररी, परमानंटली नाही. आणि ह्या तात्पुरत्या उत्तरसुद्धा साठवतो, म्हणजे तात्पुरता जो रिझल्ट आला असेल तो पण याच्यामध्ये साठवला जातो. मुख्य मेमरीचे वर्गीकरण सेमीकंडक्टर मेमरी व मॅग्नेटिक मेमरी याप्रमाणे करतात. जी मुख्य मेमरी आहे याचे 2 पार्टमध्ये हे करतात, की एक मेन मेमोरी आणि सेमीकंडक्टर मेमोरी आणि मॅग्नेटिक मेमोरी असे 2 याच्यामध्ये त्याचे प्रकार करतात. आता सेमीकंडक्टर मेमोरीमध्ये तुम्हाला माहितीच आहे, तर ते कोणकोणते आहेत सेमीकंडक्टर मेमोरी, तर ROM हे आहे, ज्याला आपण रीड ओनली मेमोरी म्हणतो. त्याच्यानंतर RAM, रॅमचा अर्थ होतो रँडम ॲक्सेस मेमरी. त्याच्यानंतर EPROM म्हणजे इरेजेबल प्रोग्राम रीड ओनली मेमोरी. तर ह्या ज्या मेमोरी आहेत ह्या सगळं काय आहेत, सेमीकंडक्टर मेमोरी आहेत. या मेमोरीची क्षमता ही किलोबाईट, मेगाबाईट किंवा गिगाबाईटमध्ये असते. म्हणजे हे मेमोरीची युनिट आहे, किलोबाईट, मेगाबाईट आणि गिगाबाईट यामध्ये ते डाटा साठवले जाते किंवा त्याचे युनिट आहे. आता पुढचा जो भाग आहे तो अर्थमॅटिक लॉजिक युनिट, म्हणजे याला ALU दर्शवतात किंवा ALU म्हणतात शॉर्टमध्ये. A मीन्स अर्थमॅटिक, L मीन्स लॉजिक आणि U मीन्स युनिट. तर अर्थमॅटिक लॉजिक युनिट परफॉर्म द अर्थमॅटिक ऑपरेशन लाईक द ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन अँड लॉजिक फंक्शन लाईक एंड ऑर ऑपरेशन. तर हा अर्थमॅटिक लॉजिक युनिट आहे, हा अर्थमॅटिक ऑपरेशन करतो आणि ते म्हणजे आहेत
एडिशन म्हणजे बेरीज, सबट्रॅक्शन म्हणजे वजाबाकी, मल्टिप्लिकेशन म्हणजे गुणाकार, डिव्हिजन म्हणजे भागाकार आणि लॉजिक फंक्शन. लॉजिक फंक्शन तुम्हाला माहिती आहे, लॉजिक गेट आपण शिकलेलं आहे मागच्या वर्षी. ते आहेत एंड अँड ऑर ऑपरेशन. त्याच्यानंतर शिफ्ट किंवा इन्क्रीमेंट किंवा डिक्रीमेंट. इन्क्रीमेंट करणे म्हणजे वाढ करणे, डिक्रीमेंट करणे म्हणजे कमी करणे. प्रोग्राम सिक्वेन्स कंट्रोल ऑपरेशन अँड इनपुट आउटपुट ऑपरेशन. तर यासारखे सगळे ऑपरेशन ह्या अर्थमॅटिक लॉजिक युनिटमध्ये होतात. त्याच्यानंतर आहे आउटपुट डिव्हाइस, त्याच्यानंतर आहे कंट्रोल युनिट. तर कंट्रोल युनिट काय आहे? ते कंट्रोल युनिट डिव्हाइस रिसीव्ह द कम्प्युटर. कंट्रोल युनिट काय करतो? रिसीव्ह द कम्प्युटर इन्स्ट्रक्शन इज ए प्रॉपर सिक्वेन्स. म्हणजे कंट्रोल युनिट कम्प्युटरच्या ज्या इन्स्ट्रक्शन्स आहेत त्याला ग्रहण करतो इन ए प्रॉपर सिक्वेन्समध्ये आणि त्याला डिकोड करतो. डिकोड करतो म्हणजे वाचतो किंवा समजतो. डिकोड प्रत्येक इन्स्ट्रक्शन आणि त्याला ट्रान्सफर करतो टू द पार्ट ऑफ परफॉर्म स्पेसिफिक टास्क. म्हणजे अशा पार्टकडे पाठवतो ज्या ठिकाणी त्याच्यावर काय होईल, कार्य करता येईल. तर अशा विशिष्ट भागाकडे तो पाठवतो. काय समजलं की कंट्रोल युनिट हा कम्प्युटरमध्ये साठवलेल्या सूचना एका वेळेस एकच सूचना अशा पद्धतीने योग्य क्रमानात घेऊन त्याचा अर्थ समजून घेतो, डिकोड करतो व त्या सूचना दुसऱ्या भागाकडे म्हणजे भागाकडे योग्य प्रकारे कार्यान्वित करण्यासाठी म्हणजे कार्य करण्यासाठी एक्झिक्यूट करण्यासाठी झाल्याबद्दलची खात्री करून पाठवतो. ठीक आहे. त्याच्यानंतर आउटपुट साधने, आउटपुट डिव्हायसेस. तर आउटपुट डिव्हाइस म्हणजे काय? तर आपल्याला समजेल म्हणजे मानवाला समजेल अशा स्वरूपात कम्प्युटर डाटा व सूचनेचे रूपांतर आउटपुट साधन करतो. म्हणजे आउटपुट डिव्हाइस काय करतो की आपल्याला जे समजू शकेल, कम्प्युटरचा जो बी डाटा आहे किंवा आउटपुट आहे तो आपल्याला समजू शकेल, सूचनांचे रूपांतर आउटपुटमध्ये आणि सूचनाचे रूपांतर सुद्धा आउटपुटमध्ये होते, समजू शकेल तो आउटपुट डिव्हाइस करतो. सर्वसामान्य आउटपुट डिव्हाइस हे कोणते आहेत? तर प्रिंटर हा आउटपुट डिव्हाइसमध्ये मोडतो. प्लॉटर ज्याला म्हणतो जो ग्राफ काढतो. CRT कॅथोड रे ट्यूब, डिस्प्ले, चुंबकीय डिस्क म्हणजे मॅग्नेटिक डिस्क, मॅग्नेटिक टेप, स्पीकर इत्यादी हे सगळे काय आहेत? आउटपुट डिव्हाइस आहेत. आणि शेवटचा जो ब्लॉक आहे मेमोरी. मेमोरी काय आहे? मेमोरी डिव्हाइसेस पार्ट आहे शेवटचा, मेमोरी डिव्हाइसेस. तर मेमोरी डिव्हाइसेसमध्ये मेमोरी साधने हे स्टोअर साधने असतात. म्हणजे त्याच्यामध्ये डाटा स्टोअर केला जातो. तो स्टोअर डिव्हाइस असून पुढील कार्यासाठी म्हणजे नेक्स्ट कार्यासाठी डाटा व इन्फॉर्मेशन सूचना साठवून ठेवतात. म्हणजे डाटा आणि इन्फॉर्मेशन हे स्टोअर करून ठेवतात. बऱ्याच वेळेला काय होतं की प्रोग्रामचा उपयोग ठराविक कालावधीनंतर होतो, म्हणजे प्रत्यक्ष होत नसतो, काही काळानंतर होतो. म्हणून असे प्रोग्रामसुद्धा ह्या मेमोरीमध्ये साठवले जातात. आणि ह्या मेमोरी ज्या आहेत तर त्या आहेत फ्लॉपी डिस्क, मॅग्नेटिक टेप, हार्ड डिस्क, CD किंवा DVD, पेन ड्राईव्ह, मेमरी कार्ड, हे सगळं काही आहेत हे मेमोरी डिव्हायसेस आहेत. तर याप्रमाणे हे या ठिकाणी आपण कम्प्युटरचा ब्लॉक डायग्राम पाहिलेला आहे. तर व्हिडिओ मोठा झालेला आहे, तर आपण या ठिकाणी थांबूया. पुढच्या पार्टमध्ये आपण कम्प्युटरच्या मेमोरी म्हणजे कम्प्युटरमध्ये कोणकोणत्या मेमोरी आहेत त्या बघूया. ठीक आहे. तर थांबा मित्रांनो. ठीक आहे. तर आपण इथं थांबूया.